छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचं संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केलं। अमोल खोतकर असं या एन्काउंटर केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। आरोपीनं पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत अमोल खोतकरचा मृत्यू झालाय। पाहूयात। संभाजीनगरात संशयित आरोपीचं एन्काउंटर। संतोष लड्डा दरोड्यातील संशयिताचा खात्मा। पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं गोळीबार। संभाजीनगरमध्ये संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचं संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केलंय। अमोल खोतकर असं या आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यानंतर पोलिसांवर फायरिंग केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अमोल खोतकरांचा मृत्यू झाला। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल अमोल खोतकर याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते। आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती। दरम्यान अमोल खोतकरच्या एन्काउंटर नंतर त्याच्या कुटुंबियांनी या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। सुपारी घेऊन पोलिसांनी हा एन्काउंटर केल्याचा आरोप अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस आहे, त्यांनी गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय। पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाऱ्याला, छातीवर पाठीवर दंडात नाही मारत, त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं। कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन। तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन। यायचं काय मारून टाकायचं। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी दरोडा पडला होता। या चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी चोरली होती। 15 मे रोजी संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडला। दरोड्यावेळी लड्डा यांचा केअरटेकर बंगल्यात होता। दरोडेखोरांनी केअरटेकरच्या डोक्याला बंदूक लावून लूट केली। दरोड्यात 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरण्यात आली। मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी चोरीला गेल्यानं या दरोड्याच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्यातच शहरातील वाढत्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवरच निशाणा साधला होता। दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस सहभागी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं। मला असंही काही वेळेला असं जाणवलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील दरोड्यात पोलीस खात्यातील काहींचा सहभाग असल्याचा आरोप केला। त्याला एक दिवस उलटत नाही, तोच एका मोठ्या दरोड्यातील आरोपीचा एन्काउंटर झालाय। त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।